पंचामृत स्नानं समर्पयामि मधुर स्नानं समर्पयामि शर्करा स्नानं समर्पयामि दूध स्नानं समर्पयामि अथ पंचामृत स्नानं समर्पयामि हल्दी कुंकुम गुलाल पुष्पाष्टगंध सर्व चंदनमदितं पवित्रं मावानशमोदकलिष्णं सर्वदा गन्धर्वाणमुरारिं कृष्णागरेश्वरी सर्वभूतानां दामि अपवयेष्यं वा उद्गतिनो वराहं समर्पयामि दीपं दर्शयामि कर्पूरवरं संसारसारं दीनदारं सदावरं भवं भवानी सहितं कर्पूरादिकं समर्पयामि बस साधनात्मक नमस्कार कर प्रार्थना करो नमस्वामी श्री सत्यनारायण पदाभ्यो नमः अभिघ्नस्वभिघ्नस्वभिघ्नस्वो दोगन्मन रक्ष रक्ष परमेश्वर रक्ष रक्ष विष्णु देवता रक्ष रक्ष श्री सत्यनारायण देवता रक्ष रक्ष परमेश्वरी नमस्कार कर प्रार्थना पूर्वक नमस्कारोमी गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या घ्या तुमचा हात धुवू नका मूर्ती द्यायची संपवा संपवा राहिले त्यात पाणी स्वच्छ उदक सगळं पाणी त्यात तुम्ही काय खाल्ले का पप्पा पाणी प्या काय तुम्ही नाही ते शुभ असतं पवित्र असतं नाही हजारात जाऊ दे पण ती पवित्र आहे एवढं वाच गुरेस का श्री सत्यनारायण के पास समोरच्या पाच वेळेवरती म्हणला नमस्कार करा बोला कुंडली गौरी विठ्ठल श्री राम हरिनाथ महाराज की जय श्री सत्यनारायण महाराज की जय गोपाल महाराज की जय मंगल मूर्ति मोरिया गुरुदेव वासुदेव हरि आता श्री सत्यनारायण देवाला आरंभ नमस्कार सो अजून बसता आता श्री सत्यनारायण देवाला आरंभ होता श्री गजानन नमस्कार सो इंद्रायण शरण शरणगुरुदेव निष्ठा चालय निष्ठांत सर्व भगवान त्यामध्ये सांगा कावर सुसंगात पूर्वी नारदने आश्रष्ण भगवान श्रीकृष्ण ज्वालावादी की गजानन निर्माण करला आहे एकदा नारदने दुसऱ्यांदा साथे सरदन पूजितचे लोक दर्शन भगवान गोविंद विष्णू गेले त्यांनी त्याने विष्णूची श्रीगंधाला नंतर जन्माला विवाहाला पृथ्वीवरील सर्व लोकांची दुःखी नाही ते सगळा उपाय सांगाले भगवान श्रीकृष्ण म्हणाले नारद तुझ्या प्रसन्न आहे स्वर्गात लोकात कोणालाही माहित नसल्यास कन्यागारात परत निर्वासन गोयला निघताना स्वर्गात मोक्षला जातो त्यामुळे दुःखाचा नाश करण्यापासून धनाने सौभाग्य व संतती देणारे आहे याला भगवान श्री सत्यनारायणाचे प्रकाश सूर्यासंतर धुंदसर देवाकडे श्री सत्यनारायणाचे प्रेम करावे हे दूर साखरावर आहे सर्व समप्रमाणात सव्वाच्या मापाने घेऊन ते अर्थात एकता श्री सत्यनारायणाला अर्पण करावा आपले बंधू व परिवार मित्रांनी श्री सत्यनारायणाची पूजा ऐकून तीर्थस्थान घ्यावा नंतर सर्वांसह भोजन करावे श्री सत्यनारायणाची पूजा घरात करून भोजन करावे हे व्यक्तीला सर्वांच्या शुभेच्छा पूर्णतात हरे नमः हरे नमः हरे नमः ते संतपुराणाच्या देवाखंडातील श्री सत्यनारायण अध्याय श्री सत्यनारायण महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय
मंगलमूर्ती मोरया. अध्याय दुसरा. भगवंत पुढे सांगा देवपुरी कोणी केले होते ती कथा काय का. सुंदर व पवित्र अशा वाराणसीला नदीवरती ब्रह्म धावत जातो. दारिद्र्याने त्रासला होता. तो रोज भिक्षा मागण्याकरता नाही लागणार. तेव्हा त्याचे दुःख गोविंदा भगवंतांनी बुद्ध ब्राह्मणाचे वृद्ध देवतेच्या ब्राह्मणाला म्हणाले, ब्राह्मणा, तुझे दुःख बघून मला आता खूप दया येते. तसं दुःखाचा नाश करणारे श्री सत्यनारायणाचे